कर्जमाफी फार चांगली केली, शेतकऱ्यांना दिलासा दिला, असं विरोधक कधी बोलणार नाही. ती फसवी आहे, ती मिळणार नाही, ते लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नव्हते. ते अशा टीका त्यांनी करावी लागतात, तो त्यांचं काम आहे. आता ही कर्जमाफी आपल्याला 30 जून 2025 पूर्वी ज्यांची थकलेली आहे त्यांना 2 लाख मिळाले आणि 2 लाखाच्या वरची ज्याची थकबाकी आहे त्यांना वरचे पैसे भरल्यावर देण्यात येणार आहे. आता या सगळ्या कर्जमाफी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक हे अनिवार्य आहे. त्यांचा जो प्रामाणिकपणानं भरणारा शेतकरी आहे 2022, 2023, 24 आणि 2026 यामध्ये 3 वर्ष त्यानं नियमित परतफेड केली पाहिजे. 30 जून 2026 कर्ज त्यानं भरलं पाहिजे. त्याला प्रोत्साहन 50,000 रुपये म्हणून मिळणार आहे. आता ज्याचं वन टाइम करायचं आहे त्यामध्ये सुद्धा शासनाने त्या बँकेनं त्याच्याची वन टाइम करावं, शेतकऱ्यांपासून व्याजामध्ये सवलत द्यावी, पुनर्गठन करावं, अशा अनेक योजना त्यामध्ये आणल्या. शेवटी आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिण्यामुळं आधी शासनावर बोजा होता. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी बजेटच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच. आणि खरं आहे की आपल्याला 36,000 कोटी 56 लाख शेतकऱ्यांना आपण ही कर्जमाफी करतो. साहजिक आहे थोडा बोजा वाढणार आहे. तो शेतकऱ्याला एक वेळ दिलासा द्यावा यासाठी आपण माझे मुख्य सचिव प्रवीण परदेश साहेबांच्या ठिकाणी कमिटी नेमली होती आणि हे सातत्यानं कर्जमाफी करायलाच लागू नये आणि शेतकरी कर्जमुक्त कसा होईल, त्याच्या उत्पन्नात वाढ होईल कशी, त्यांनी चांगला अहवाल दिलेला आहे. आणि यावेळेला आपण आणखीन एक निर्णय घेतला की 4वी कर्जमाफी सातत्यानं जी कर्जमाफीचा फायदा घेतात असे विलफुल डिफॉल्ट म्हणतो आपण की हे कर्जमाफी होणारच आहे म्हणून काढायचं आणि ठेवायचं, अशाला यावेळेला आपण त्यात घेतलं नाही. त्याला फक्त 50,000चा लाभ देणार नाही, एकच ठिकाणी. नाशिकमध्येच एके ठिकाणी कालपासून गीते नावाचा माणूस मिळत नव्हता, एवढी आणि बातमी होती. होईल 18 सीटा आहेत, प्रचंड मत आहे, काही काळजी करू नका. त्यांच्या असं म्हणे की ऑनलाईनची प्रोसिजर होती, जे लिंकिंग केली जाते त्याच्यामुळे आम्हाला जो काही त्रास होतो तो सहन करावा लागतो. म्हणजे त्याच्यात काही बियाणं पण आढळलं तर ते कंपन्यांवरती नाही कारवाई होत. केंद्राने आपण मंत्रिमंडळामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, लिंकेज त्या काय सेवा केंद्र, त्या कृषी सेवा केंद्र करत नाहीत, लिंकेज या कंपन्या करतात आणि त्यांना लागल्यावर करावं लागतं. तर अशा जिथं आढळेल कंपनीवरच खटला भरायचा असं आपण ठरलेलं आहे. भारतीय कृषी अधिकारी लक्ष देते. आले ना तर डिझेलचा 7-12 आपल्या महाराष्ट्रात बघून त्याला सांगणार आणि शिल्लक असेल तर पण त्याला द्या, परंतु मुळात प्रायोरिटी महाराष्ट्र शेतकऱ्यांना असली पाहिजे. तसं काढलं आहे माझं 7-12 बघून द्यावं म्हणून. आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.